बातमी पाहूयात। वसई विरारमधील सखल भागामध्ये पाणी साचले। पहिल्याच पावसात पालिकेच्या दाव्याची यामुळे पोलखोल झाली आहे। वसई विरारमध्ये सध्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी विरारच्या मनवेलपाडा भागात रस्त्यावरती पाणी साचले। मात्र पाऊस अर्धा तास जरी आला तरी नालासोपारा वसई विरार इथले अनेक सखल भाग जलमय होत असतात आणि पहाटेपासूनच पाऊस नसल्यामुळे अनेक ठिकाणाचा पाण्याचा निचरा झालेला आहे। काल पावसामुळे फटका बसलेली पश्चिम रेल्वे सध्या वेळेवरती असून लोकल गाड्या सुरळीत वेळेत सुटतायत। अधिक माहितीसाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्या सोबत आहेत। विजय, आता जरी पावसाने उसंत घेतली असली तरी कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे काय परिणाम दिसले? श्वेता, आज सकाळपासून वसई विरारमध्ये पाऊस नाहीये। संपूर्ण जो आहे परिसर हा एकदम निब्र झालेला आहे आणि या ठिकाणी जो काही सकल भाग आहे, जे मनवेलपाडा आहे, या ठिकाणी पाणी साचलेलं आहे। परंतु वसईच्या अनेक भागातलं पाणी आता निघून गेलेलं आहे। सध्या कुठेही पाणी साचलेलं नसलं तरी हा जो पाऊस जर परत लागला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरतं। काल संध्याकाळी 8-9 वाजता जो पाऊस पडला होता त्यावेळी संपूर्ण नालासोपारा असेल, विरार असेल, या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी वाहनं सुद्धा बंद पडली होती। महापालिकेचा हा दावा आहे हा यावर्षी सुद्धा फोल ठरलेला आहे। करोडो रुपये खर्च करून नालेसफाई केली जाते, परंतु प्रत्यक्षात नालेसफाई होत नसल्याचा आरोप येथील नागरिक करत आहेत। श्वेता, विजय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। तर नालेसफाई केल्याचा दावा तर महानगरपालिकेकडून केला जातो, मात्र मग पुन्हा पुन्हा पाणी का साचतं असाच प्रश्न पडतो। आणि काल संध्याकाळनंतर पडलेल्या पावसामुळे वसई विरार या ठिकाणी पाणी साचलेलं होतं आणि काल या सगळ्या परिस्थितीचा सामना नागरिकांना करावा लागला। आता थोडी पावसानं उसंत घेतली आहे, त्यामुळे कालपासून साचलेलं जे पाणी होतं त्याचा आता कुठे निचरा झालाय। आज सकाळपासून पावसानं विश्रांती घेतली आहे, मात्र काल रात्री तुफान पाऊस झाला। सकाळी सुद्धा ठिकठिकाणी पाणी साचलेलं होतं, हळूहळू त्याचा निचरा होतोय। सोलापुरातनं आणखी एक मोठी बातमी आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये तुफान पावसामुळे शहरातील गणेशपेठ असेल किंवा मंगळवार बाजारात कमरेपर्यंत पाणी साचलं। गणेश शॉपिंग सेंटर इथे पावसाच्या पाण्यात गाडी वाहून जाताना युवकांनी जीवावर उदार होऊन ती दुचाकी वाचवली, तर सैफुल, गुरुवारपेठ या भागामध्ये घरात पाणी शिरल्यानं नागरिक हैराण झाले। काल संध्याकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन सोलापुरातलं विस्कळीत झालं। शहरातील अनेक सखल भागात गुडघ्यापर्यंत पाणी साचलं होतं, त्याची ही दृश्य आहेत। तुफान पावसामुळे शहरातील वाहतूक तर विस्कळीत झालीच, शहरासह ग्रामीण भागात सुद्धा मुसळधार पावसानं हजेरी लावली। प्रीतम पंडित आमचे प्रतिनिधी सोलापुरातून आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। प्रीतम, हा जो काही भाग आपण दृश्यामध्ये प्रेक्षकांना दाखवतोय तो नेमका कुठला आहे? अगदी गुडघ्यापर्यंत म्हणण्यापेक्षा कमरेपर्यंत पाणी साचलेलं दिसतंय। नक्कीच पाहायला गेलं तर काल सोलापूर शहरात मुसळधार अशी पावसाने हजेरी लावलेली आहे। पावसाची जर आपण मिलीमीटर मध्ये नोंद करायची म्हणलं तर 80 मीटरचा पाऊस 6 तासात अवघा पडलेला आहे। जे आपण दृश्यामध्ये जे चित्र बघत आहोत त्यामध्ये अवंतीनगर असेल, निराळे वस्ती असेल किंवा शेळगी, दाहिटणे अशा परिसरामध्ये जे पाणी आहे ते अनेकांच्या घरात शिरलेले आहे। जे रस्ते होते, रस्ते पण पाणी जलमय झाल्याचे चित्र आपल्याला या ठिकाणाहून दिसत आहे। त्यामुळे कुठेतरी काल जो पाऊस 6 तासात झालेला आहे तो तुफान पाऊस सोलापुरात झाला होता। या तुफान पावसामुळे अनेक जे मुख्य रस्ते होते किंवा अंतर्गत रस्ते होते त्यामधून पाणी वाहत असलेले या ठिकाणाहून दिसत आहे। मात्र त्यामध्ये काही जे दुचाकी असतील किंवा इतर गाड्या असतील त्या मात्र वाहून गेल्याच्या या ठिकाणाहून दिसत आहे। त्यामुळे कुठेतरी आता सोलापुरातील जी परिस्थिती होती रात्री ती मात्र विचित्र झाल्याचे या ठिकाणाहून दिसत आहे। पाहायला गेलं तर सोलापूर शहरातील अनेक भागांमध्ये जे नालेचं पाणी असतं ते अनेक घरांमध्ये शिरलं, त्यामुळे नागरिकांची तारंबळ उडाली होती। मात्र प्रशासनाकडे या बाबतीत तक्रार केल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात 47 तक्रारी जे मनपा आपत्कालीन विभाग आहे त्याकडे नोंदणी करण्यात होती। मात्र पाऊस जास्त असल्यामुळे मनपाचे जे अधिकारी आहेत त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत। मात्र यामुळे सोलापूरकरांची मात्र झालेल्या पावसामुळे हाल झाल्याचे आपल्याला दिसून आले। बरोबर प्रीतम, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। सोलापुरातली ही परिस्थिती काल 5 ते 6 तास पडलेल्या पावसानंतर। आणि आता या बुलेटिनमध्ये पाहूया